दीपाली, आपल्या डोक्यावर ही आली आहे एलिमिनेशनची टांगती तलवार, कारण आपल्याला पुढे जायचंय चौकोन 4. दीपाली, एक पाऊल पुढे आणि घराच्या बाहेर. नाही ऐकतंय. तिसरा राऊंड इथेच संपतोय. आता प्रश्न बदलतो. कोण घराबाहेर जाईल? एक एक नाव सांगा. बिकॉज कदाचित विशाल किंवा अनुश्री मधनं होऊ शकतं. बिकॉज मला कुठेतरी अनुश्री वाटते. बिकॉज फक्त ह्या बेसिसवर की बाकी सगळे 100 दिवस पूर्ण करतात आणि रेवा नाही करत आहेत. मला असं वाटतं की रेवा जाईल. अनुश्री किंवा रेवापैकी दोघांपैकी कोणीतरी जाऊ शकतं. आतापर्यंतचा जो काही प्रवास होता त्यामध्ये गेम नुसार मला असं वाटतंय की रेवा किंवा दीपाली ताई. बाहेरच्या दुनियेत आपण कायम म्हणतो खोटं बोलू नये, इतरांशी वाईट वागू नये. मला नाही वाटत या गेम मध्ये खोटारडेपणा किंवा धक्के देऊन पुढे जाणं अशी पर्सनॅलिटी दुनियेला आवडत असेल, जनतेला आवडत असेल आणि अशा पर्सनॅलिटीला घरात थारा असावा. मला असं वाटतं एक चांगला माणूस पुढे जावं, ना की दुसऱ्यांना त्रास देणारे, खोटं बोलून स्वतःचा फायदा करणारे, दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आणि अग्रेशन मध्ये धक्के मारणारे अशी माणसं पुढे जावी. त्यामुळे जनतेला असा गेम पटत नसेल आणि विशाल आणि अनुश्री अंचे बसतील असं मला वाटतं. विशाल, शेवटच्या चौकोनात येऊन भवितव्य वाचा. रेवा, विशाल, अनुश्री, दीपाली, आपल्यापैकी एकाचा प्रवास आज संपणार.